सो इमॅजिन करा की एक चोर एका बंगल्यामध्ये चोरी करण्यासाठी जातो. चोरी करायला गेल्यावरती त्याला घरामध्ये सोना पैसा काहीच सापडत नाही. त्याला दुसरंच काहीतरी सापडतं आणि ते असतं एका बेडरूममध्ये बेडवरती असलेल्या 3 डेड बॉडीज. इमॅजिन करा त्या चोराला काय वाटलं असेल. 2002 साली हैदराबादमध्ये ही घटना घडली. हैदराबादमधल्या एका पॉश एरियामध्ये हे घर आहे, कुंदनबाग. त्या घरामध्ये एक फॅमिली राहत होती, माता पिता आणि 2 मुली. असं सांगितलं जातं की त्या फॅमिलीमधला जो माणूस आहे, त्या मुलींचा वडील, तो एक दिवस बाहेर जातो आणि पुन्हा कधी परततच नाही. त्यामुळे त्या घरामध्ये त्या फक्त तिघीच राहतात. आता आपण त्या चोराबद्दल बोलूयात, ज्याचं नाव आहे मोहम्मद साजिद. 2002च्या एका अमावस्येच्या रात्री तो त्या घरामध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरी करण्याआधी त्याने त्या घराची रेकी केली होती की कोण घरामध्ये येते, कोण घरामधून जाते. पण त्या 3 दिवसाच्या रेकीमध्ये त्याला घराबाहेर किंवा घरा आतमध्ये कोणीच दिसलं नाही. तो बरोबर मध्यरात्री 2-3च्या दरम्यान त्या घरावरती नजर फिरवायचा. आता मुळात पॉश एरिया असल्यामुळे त्याला माहिती होतं की इथे सगळे श्रीमंतच लोक राहतात. त्यामुळे या घरामध्ये चोरी करण्याचा त्याचा बेस्ट चान्स आहे. सो दिवस ठरतो, वेळ ठरते. तो आपल्या हातामध्ये जे काय लागणारं साहित्य, हत्यार घेतो, तोंडाला रुमाल बांधतो आणि त्या बंगल्यामध्ये उडी मारतो. उडी मारल्यानंतर तो त्या घराच्या त्या बंगल्याच्या बॅक साईडच्या दरवाजाने आतमध्ये प्रवेश करतो आणि त्या चोर पावलाने घरामध्ये इकडे तिकडे पैसा किंवा काही सापडते का बघू लागतो. पण त्याला खालच्या फ्लोअरवरती काहीच मिळालं नाही. सो आता तो वरच्या फ्लोअरवरती जातो. आता जसा तो पायऱ्याने वरती जातोय त्याला दुर्गंधी येते, कसला तरी घाण सडलेला वास येतोय आणि तो वास एका बेडरूममधून येत होता. तो चोर हळूहळू त्या बेडरूमच्या दिशेने जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यासमोर त्या बेडवरती 3 डेड बॉडीज होत्या. त्या चोराला तर आता धक्काच बसला, कारण आत्तापर्यंत त्याने असं कधीच पाहिलं नव्हतं. तो गेलाय चोरी करण्यासाठी, पण त्याच्या डोळ्यासमोर आता आहेत ते 3 सडलेले मृतदेह. ते इतके सडले कुजले होते की त्यांचा खूप घाण वास येत होता. फक्त थोडंसंच मांस त्या हाडांवरती शिल्लक राहिलेलं होतं. तो सरळ आता आपल्या जीवाच्या आकांताने त्या बंगल्याच्या बाहेर पळत सुटतो. बरं, हा आता इतिहासामधला पहिला चोर असेल जो की स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातोय की मला चोरी करताना 3 डेड बॉडीज दिसल्या. पण पोलीस स्टेशनमध्ये जाण्यामागेही त्याचं एक कारण होतं आणि ते कारण असं की त्याने जाता जाता विचार केला की जर का आपल्याला कोणी CCTV फुटेजमध्ये पाहिलं किंवा कोणी पण आपल्याला या आवारामध्ये पाहिलं तर तो या मर्डरचे, या 3 खुनाचे आपल्यावरती आरोप लावतील. त्यामुळे आपणच पोलिसांना सांगितलेलं बरं आहे. त्यामुळेच तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना ही घटना सांगतो. आता पोलीस लोकांना तर या चोरावरती अजिबात विश्वास बसत नाही. पोलिसांनी विचार केला की याने दिलेली इन्फॉर्मेशन खरी किंवा खोटी आपण जाऊनच चेक केलं पाहिजे. सो आता पोलीस काय करतात की त्या चोरालाच घेऊन त्या कुंदनबागमध्ये प्रवेश करतात आणि जेव्हा तो चोर त्या बेडरूमच्या दिशेने बोट करतो आणि पोलीस तिथे जाऊन चेक करतात तेव्हा त्यांना कळतं की हा चोर खरा बोलत होता. खरंच त्या बेडरूममध्ये 3 डेड बॉडीज आहेत. पोलीस लोक लगेच आपली यंत्रणा सुरू करतात, डेड बॉडीज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवतात आणि तिथे इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. आता पोलिसांचा दाट संशय त्या चोरावरती होता की यानेच 3 महिन्याआधी या तिघांचे मर्डर केले आणि आता त्याला या गोष्टीचं गिल्ट होतंय. त्यामुळेच तो स्वतः येतोय आणि हा गुन्हा सांगतोय. पण तो चोर सतत सांगत होता की मी काहीच केलेलं नाही आहे, मी फक्त तिथे चोरी करण्यासाठी गेलो होतो आणि जर का मी काही केलंच असतं तर मी पोलीस स्टेशनमध्ये कशाला आलो असतो, मी बाहेरच्या बाहेरच पळून गेलो असतो, मला काही गरज नव्हती इथे येण्याची. आता हे सर्व रात्रीच्या 2-3 वाजता तिथे घडत होतं आणि एवढ्या रात्री पोलिसांच्या जीपचे सायरन येत असतील आणि शेजारी जागे होणार नाही, कसं शक्य आहे? त्या घराच्या आजूबाजूचे शेजारी बाहेर येतात आणि बघतात की काय चाललं आहे. पण त्यांना कळत नाही की पोलीस लोक तिथे का आलेत आणि पोलीसही काही डिस्क्लोज करत नाही. आता दुसरा दिवस येतो. त्या घरामध्ये इन्व्हेस्टिगेशन अजून चालूच असतं, पण तेवढ्यातच फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्स येतात. पोलीस ते रिपोर्ट्स वाचतात आणि त्यांना अगदी नॉर्मल वाटतं. त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं होतं की या 3 डेड बॉडीचा मृत्यू 3 ते 4 महिन्यापूर्वी झाला असेल आणि हे बरोबर होतं असं त्यांना वाटलं, कारण त्यांना त्या घरामध्ये 3 ते 4 महिन्यापूर्वीचेच न्यूजपेपर भेटले. पण त्यांना आणखी एक गोष्ट तिथे अशी जाणवली की त्या घरामध्ये धुळीचा एक कणसुद्धा नाही आहे. हे घर जर 3 ते 4 महिन्यापासून असंच बंद पडलं आहे तर खूप सारी धूळ जमा व्हायलाच पाहिजे. पण त्या घरामध्ये कसलीच धूळ नव्हती का घाण नव्हती.
असं वाटत होतं की रोज कोणीतरी येऊन इथे क्लीन करते की काय, इतकं ते साफसुथरं होतं. आता रिपोर्ट्स येण्याआधी पोलीस लोक हाच विचार करत होते की यांना कोणी मारलं आणि कशासाठी. घरामध्ये पैसा दागिने तर तसेच होते, त्यामुळे इथं कोणी चोर घुसला आणि त्या चोरीच्या प्रयत्नामध्ये या तिघांनी जीव गमावला असं तर मुळीच नाही आहे. आणि जेव्हा त्या फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट्स येतात तेव्हा ते थोडासा मोकळा श्वास सोडतात, कारण हा खून अजिबात नव्हता. या डेड बॉडीज 3-4 महिन्यापूर्वीच्या तर आहेतच, पण या तिघांचाही मृत्यू विषबाधेने झाला आहे किंवा कुठलं तरी एक पॉयझनस ड्रिंक पिल्याने झाला आहे. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना त्या बेडच्या शेजारी एक फिनाईलची बॉटल देखील सापडते. त्यामुळे जास्त चान्सेस हेच आहेत की या तिघांनीही ते फिनाईलची बॉटल पिली आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. पण आणखी तपासामध्ये त्यांना त्या बेडरूममध्ये त्या फिनाईलच्या बॉटलसोबत काही तंत्रमंत्र, काळ्या जादूचे साहित्यही भेटले, जे की अशा कुठल्याही केसमध्ये तो एक मुख्य सूत्रधार असतो, ब्लॅक मॅजिक. काही जण याचा वापर पैसा, फेम मिळवण्यासाठी करतात, तर काही जण याचा वापर दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी करतात, बदला घेण्यासाठी करतात. पण मुख्यतः याचा वापर लोक मोक्ष मिळवण्यासाठी करतात. जस्ट लाईक दिल्लीमधलं बुरारी केस, जिथे एका घरामध्ये 11 लोकांनी सोबतच फाशी घेतली, जिथे त्यांच्या घराच्या दरवाजाला 11 ग्रिल होते, घराच्या बाहेर गरज नसताना 11 पाईप लावले होते आणि ती लोक एक डायरी कॅरी करत होते, ज्यामध्ये ते सर्व काही लिहित होते आणि हे सर्व मोक्ष मिळवण्यासाठी. या टॉपिकवरतीही मी सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे, सो डोंट वरी. आता इकडे पोलीस लोकांची इन्व्हेस्टिगेशन चालू असते. आता ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना इकडे तिकडे विचारायला सुरुवात करतात की ही फॅमिली कशी होती, यांचं कोणासोबत भांडण झालं की काय, किंवा एकंदरीत यांचं राहणीमान कसं होतं, कारण त्यावरून बराच अंदाज लावू शकतो. पोलीस त्या शेजाऱ्यांना सांगतात की या फॅमिलीचा मृत्यू 3 महिन्यापूर्वी झाला आहे. तेव्हा ते शेजारी शॉक होतात, कारण त्या लोकांनी त्यांना काल परवाच पाहिलं होतं बाल्कनीमध्ये, किंवा त्यांची सतत जाणीव होत होती गेले 3 महिने की त्या घरामध्ये अजूनही ती लोक आहेत, राहत आहेत. आणि जेव्हा पोलीस हे ऐकतात त्यांचा यावरती अजिबात विश्वास बसत नाही. पण त्यांना हे पण कळत नाही की ही लोक आपल्याशी खोटं का बोलतील. मग या सगळ्यांनाच त्यांचा भास झाला का, असा ते विचार करू लागले. पोलीस जेव्हा पण त्या रूममध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी जायचे तेव्हा त्यांना ती रूम अतिशय थंड जाणवायची बाकीच्या रूमपेक्षा. ते शेजारचे लोक असे सांगत होते की या घरामध्ये सतत लाईट ऑन असायची आणि ती आई आणि त्या 2 मुली आम्हाला सतत बाल्कनीमध्ये सुद्धा दिसायच्या. हा फक्त त्या तिघी खूप वियर्ड होत्या. त्या बाईचा नवरा एकदा बाहेर गेला आणि परत कधी परतला सुद्धा नाही. आणि मुळात यांचं घर खूप श्रीमंत होतं, पण तरीसुद्धा हे खूप वेगळे होते. त्या बाईच्या त्या 2 लहान मुली जेव्हा बाहेर खेळत असायच्या तेव्हा बऱ्याच लोकांनी त्या मुलींच्या हातामध्ये रक्ताने भरलेली बॉटल पाहिली आहे. रंगपंचमीत आपण जसे रंग उधळतो तसे ते रक्त उधळत होते. रात्री अपरात्री त्या घरामधून त्यांना वेगवेगळे आवाज यायच्या, किंचाळा ऐकू यायच्या, मंत्र ऐकू यायचे. पण शेजाऱ्यांनी एवढं काही सिरियसली घेतलं नाही, कारण कोणाला काही पडतच नाही. आता हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही एखाद्या सिटीमध्ये राहत असाल, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये राहत असाल, तेव्हा तुमच्या आजूबाजूला एखादा बंगला, एखादं घर किंवा एखादी बिल्डिंग ही मोकळी पडलेली असते, अबॅन्डन, ज्यामध्ये कोणीच राहत नाही. आणि ती एका पॉश एरियामध्ये असते, जिथे बाजूला सगळीकडे मार्केट आहे, पण ती एकटीच बिल्डिंग अशी आहे की ज्यामध्ये कोणीच नाही आहे आणि तिचं काम ठप्प पडलं आहे. तर बऱ्याचदा या बंद पडलेल्या बिल्डिंगच्या आणि घराच्या मागे काही डार्क रिजन्स असू शकतात, जसे की या कुंदनबाग घराचे होते. बऱ्याच बिल्डर्स लोकांनी हा प्लॉट घेण्याचा खूप विचार केला आणि घेतलासुद्धा. पण जेव्हा ते काही तिथे नवीन सुरुवात करायला जात होते, तिथे राहणारे ते कामगार, इंजिनियर यांना तिथे खूप वेगळे अनुभव यायचे, खूपच विचित्र. रात्री अपरात्री वेगवेगळे आवाज, कोणाची तरी सतत चाहूल त्यांना होती आहे असं तिथे जाणवू लागलं आणि त्यामुळे तेही काम तिथे ठप्प पडलं. त्यामुळे आता तिथे एंट्री प्रोहॅबिटेड आहे, तिथे आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे. या घराबद्दल बऱ्याच आख्यायिका आणि गोष्टी लोक सांगतात, जसे की पौर्णिमे अमावस्येच्या रात्री रस्त्यावरून जात असताना त्यांना त्या घरामध्ये, त्या घराच्या बाल्कनीमध्ये त्या 2 मुली दिसायच्या त्यांच्या आईसोबत. तर कधी त्या घराच्या सगळ्या लाईट्स अचानकपणे ऑन होतात, कुठलीही लाईटची कनेक्टिव्हिटी नसताना. तर या ज्या गोष्टी असतात, ह्या डार्क एंटिटीज असतात, त्या सतत आपली जाणीव करून देत असतात. आणि हे घरही तेच करत होतं, ते सतत आपली जाणीव करून देत होतं की इथे लोक आहेत, फक्त ते जीवित नाही आहे. आणि त्यामुळेच तर त्या ठिकाणाला, त्या प्लेसला
हॉन्टेड बोलतात, जिथे या निगेटिव्ह गोष्टींचा सतत वावर असतो. आता एक इन्सिडेंट असं आहे की 2 मित्र त्या बंगल्यासमोरच्या रस्त्याने विरुद्ध दिशेने येत असतात समोरासमोरून. जसे ते लोक समोरासमोर येतात, आता ही वेळ रात्रीची आहे, आणि जसे ते दोघे त्या बंगल्याच्या गेटसमोर येतात त्यांच्या गाडीची हेडलाईट अचानकपणे ऑफ होते आणि त्या रस्त्यावर संपूर्णपणे काळाकुट्ट अंधार होता आणि ते मित्र एकमेकांना धडकतात. आणि हा त्यांचा रोजचा जाण्याचा रस्ता आहे. जसे ते एकमेकांना धडकतात त्यांना त्या बंगल्याच्या आतमधून कोणीतरी लहान मुलं हसल्याचा आवाज येतो आणि तेव्हा घड्याळामध्ये रात्रीचे 11 वाजले असतात. त्यामुळे बाहेर कुठलंही लहान मूल तरी त्यांना त्या रस्त्यावरती दिसत नव्हतं. ते दोघे वळून त्या बंगल्याकडे पाहतात तेव्हा त्यांना दिसतं की बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरची लाईट चालू आहे, जी की आजही स्टील चालू आहे विदाऊट एनी इलेक्ट्रिसिटी. आणि या घराबद्दलच्या बऱ्याचशा हॉरर स्टोरीजमुळे बरेचसे लोक हा बंगला बघण्यासाठी तिथे येतात, पण आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. ही घटना 2002 साली खूप प्रसिद्ध झाली होती. लोक बोलत आहेत की आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांना तिथे पाहिलं, आणि पोलीस लोक बोलत आहेत की यांचा मृत्यू 3 ते 4 महिन्यापूर्वी झाला आहे. आता यामागे नक्की रहस्य काय असो, आता या बंगल्यावरती, या घटनेवरती माझे फायनल थॉट्स हे आहेत की हा बंगला खरंच हॉन्टेड आहे. कारण तिथल्या शेजाऱ्यांना 1-2 नाही तर बरेचसे अनुभव आलेत, आणि तेही खूप विचित्र. आता ती जी बाई आहे किंवा त्या 2 लहान मुली आहे, त्या सतत एकांतात असल्यामुळे त्यांना या डार्क गोष्टी अट्रॅक्ट केल्या असतील. आपल्या भारतामध्ये किंवा या संपूर्ण जगामध्ये कुंदनबागसारखी अशी बरीचशी घरं आहेत जे की त्यांच्यामध्येच एक डार्क सिक्रेट घेऊन बसली आहेत, आणि त्या सगळ्यावरतीही मी व्हिडिओ बनवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत पीस आउट, स्टे सेफ.